विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फोर्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 नंबर वर्क्स पार्ट 2। यापूर्वी आपण पार्ट 1 पाहिलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पार्ट 2 आणि यावरील महत्त्वाचे प्रश्न लगेच। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर वर्क्स याचा व्हिडिओ नंबर 1 पाहिलेला आहे। आज आपण व्हिडिओ नंबर 2 पाहणार आहोत। तर व्हिडिओ नंबर 1 मधील सर्व घटक समजले असतील तर आपण सुरुवात करूया व्हिडिओ नंबर 2 साठी। व्हिडिओ नंबर 2 मध्ये पहिलाच पॉइंट आहे द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, म्हणजे संख्यांचे विस्तारित रूप। संख्येचे विस्तारित रूप, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर म्हणजे संख्येचे विस्तारित रूप। तर यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण 2 अंकी संख्या 3 अंकी संख्येचे विस्तारित रूप पाहिलेले आहे। फॉर एक्झाम्पल जर समजा 2 अंकीचा जर विचार केला तर 247 म्हणजे 247 तर याचे विस्तारित रूप। तर हे 200 म्हणून या ठिकाणी हे 200 40 and 7 म्हणजे मराठीमध्ये जर पाहिलं तर 247। तर 200, 2 ची किंमत 200, 4 ची किंमत 40, 7 ची किंमत 7। या पद्धतीने याचं विस्तारित रूप आहे किंवा एक्सपांडेड फॉर्म आहे। तर यापूर्वी आपण अशी 3 अंकी संख्येची पाहिलेली आहेत 305। तर या ठिकाणी 3 चे विस्तार म्हणजे संख्येचा एक्सपांडेड फॉर्म 300 then 0 and then 5. So this number you can also write as like 305 because the middle 10th place is 0. कारण या ठिकाणी दशक स्थान हे 0 आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं। तर याच पद्धतीने आज आपल्याला 4 अंकी संख्येचं पाहायचं आहे, 4 डिजिट नंबर, 5 डिजिट नंबर। तर पहा 4 डिजिट किंवा 5 डिजिट नंबर पाहत असताना सपोज दॅट 7825 if this number is given 7825 म्हणजे 7825। तर याचं एक्सपांडेड फॉर्म काय असेल? एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप काय असू शकतं? तर पहा याचं जे विस्तारित रूप आहे तर विस्तारित रूप 7000 म्हणजे या ठिकाणी 7000 लिहा प्लस 800 म्हणजे 800 प्लस 20 सो 20 प्लस 5 सो 5। This is the expanded form of 7825 म्हणजे हे विस्तारित रूप आहे 7825 या संख्येचं। यानंतर नेक्स्ट नंबर पाहूया आपण 34,983। तर त्या ठिकाणी पहा this number is here, this is unit 10, 100, 1000 and this is 10,000 म्हणजे याला आपण एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 या पद्धतीने ओळखतो। तर हे 10,000 म्हणजे हे किती असतील मग? 30,000, 30,000। आणखी एक बेस्ट पर्याय सांगतो, ही संख्या आणि यापुढे किती अंक आहेत? 1 2 3 4। तर ह्या 3 च्या पुढे 4 शून्य लिहून टाकायची पटशरी प्लस आता हे 4 च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 म्हणजे 4 च्या पुढे 1 2 3 0 प्लस इथे किती आहे? 9 च्या पुढे किती डिजिट आहेत? 1 and 2 सो 9 च्या पुढे 2 0 प्लस 8 आफ्टर 1 डिजिट and lastly 3। This is the expanded form of 34,983। तर या पद्धतीने आपण हे विस्तारित रूप करू शकतो।
यानंतर पाहूया आपण एक्सरसाइज म्हणजेच स्वाध्याय, आणि या स्वाध्यायामधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी पहिली संख्या दिली आपल्याला 7545. तर याचं विस्तारित रूप लिहित असताना 7000 म्हणजेच हे 7000 प्लस 500 मीन्स 500 प्लस 40 अँड प्लस 5. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. यानंतर दुसरा प्रश्न जर आपण पाहिला 4050, तर हे 4050 इज इक्वल टू 4000 plus 0 plus 50 and plus 0. So you can write as like 4000 plus 50. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे 65100 65,100 65,100. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा 65,100 इज इक्वल टू 60,000 plus 5,000 plus 100 plus 10 0 and unit also 0. So you can write here 60,000 plus 5,000 plus 100. This is the correct option. यानंतर फोर्थ नंबर आहे आपल्याकडे 8000. सो 8000 इज इक्वल टू 8000 प्लस 100 प्लस 0 10 प्लस 0 and 0 plus unit place also 0. So this is the only 8000. Now we see the next number here 12,745. 12,745. सो एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूप याचे आपण असं लिहू शकतो. हे आहे युनिट 10 100 1000 अँड 10,000 मीन्स 10,000 प्लस 2,000 प्लस 700 प्लस 40 प्लस 5. The next number 78,999. So 7 and 12340 12340 plus 8 and 30. Then first 9 plus 20 90 plus 9. The next 9,392. 9,392 is equal to 9,000 plus 300 plus 19 and plus 2. Same way 50,105 50,000 plus 0 plus 100 plus 0 plus 5. So it's written as 50,100 and plus. तर या पद्धतीने विस्तारित रूप अगदी सोपं आणि सिंपल थीम आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कोणताही प्रश्न सोडवता येतो. तर यानंतरचे हे जे दोन प्रश्न आहेत 70,449 आणि 82,727 हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे विस्तारित रूपावरून संख्या लिहा. तर या ठिकाणी पहिली जी संख्या आहे ती म्हणजेच 3000 प्लस 200 प्लस 50 प्लस 7. तर यावरून जो नंबर तयार होतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर पहा या सर्वांची बेरीज करू शकता तुम्ही आणि बेरीज केल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळेल 3257. तुम्हाला हे डायरेक्टली बेरीज करायची आहे. डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता 3000 200 50 and 7. या सर्वांचे ॲडिशन करा 7 5 2 and 3. तर या पद्धतीचा वापर करून सुद्धा तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहू शकता. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे 10,000
plus 5,000 plus 1. So this number is formed. 10,000 and 5,000 means 15,000 and 1 means 15,001. बेरीज करून पण तुम्ही चेक करा, हेच उत्तर येईल. त्यानंतर आहे थर्ड वन 4,510 and 3. सो इट्स कलेक्टिवली एकत्रितपणे ही संख्या तयार होते 4,513. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी चौथा प्रश्न आहे 20,300 प्लस 40 प्लस 5. तर हे जर एकत्रित आपण केलं, यांची बेरीज पण करू शकता तुम्ही डायरेक्ट या पद्धतीनं. हे 20,000, त्यानंतर 300, देन 40 and then 5. Addition become 5, 4, 3, 0, 20 means 20,345. Next 7,000 plus 80 plus 3 is equal to 7,083. Next sixth 19,900 plus 2 is equal to here only 90, हे 90 आहे फक्त. 19,092. This is the correct option. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला सम डिजिट अँड देअर प्लेस इन द नंबर आर गिवन बिलो, राईट डाऊन द नंबर दे मेक. तर या ठिकाणी काही नंबर आणि त्यांचे डिजिट दिलेले आहेत. 7 युनिट म्हणजे 7 एकक दिलेला आहे पहा. 7 युनिट बरोबर आपण 1 लिहूयात. 210 म्हणजे किती 20, हे सगळ्यांना लिहिता येतं. 5 10,000 म्हणजे हे 50,000. 9 10,000 9,000 नुसतं लक्षात घ्या. 9,000 तर हे आहे 9,000. आता यांची बेरीज कशी करायची आणि ही संख्या कशी तयार करायची? सिंपल वे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 50,000 या ठिकाणी लिहा. 50,000. त्यापेक्षा लहान संख्या 9,000, मग या ठिकाणी हे 9,000 लिहा. त्याच्यापेक्षा लहान 20 अँड देन 1 आणि या सर्वांची बेरीज करा. अतिशय बेरीज सहज सोप्या पद्धतीने करू शकता तुम्ही. हे 1 2 0 9 अँड 5. सो दिस नंबर इज हिअर 59,021 म्हणजेच 59,021 ही ती संख्या असेल. 59,021. सेम वे या ठिकाणी आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण. 2 शतक. 2 शतक म्हणजे 200. 4,000 म्हणजे 4,000. 4,000. 5 द म्हणजे 5 दशक म्हणजेच 50. 5 tens 50. 1 10,000 मीन्स 1 10,000 म्हणजेच हे होणार 10,000. तर आता या ठिकाणी नंबर्स तयार करताना सर्वात मोठी संख्या सुरुवातीला 10,000 आहे. यामध्ये हे 10,000. त्याच्यापेक्षा स्मॉल 4,000 4,000. त्याच्यापेक्षा स्मॉल 200. लास्टली 50 अँड ॲड धिस 0 5 2 4 and 1 and these number form 14,250. 14,250. 14,250. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन.
यानंतर पुढील प्रश्न आहे, आपण आपल्याला या ठिकाणी दिलेला प्रश्न असा आहे, 5 tens 8,000 7 10,000. तर याची जर व्हॅल्यू लिहिली आपण 5 tens म्हणजेच 50, 8,000 म्हणजे 8,000 8,000, 7 10,000 म्हणजेच 70,000. या ठिकाणी यांची बेरीज करूया आपण. 70,000 8,000 आणि 50. 0 5 0 8 and 7. This is the correct answer, 78,050. And today's last question, 5,000 7 10,000 300 210 and 4 unit. तर पहा 5,000 म्हणजे हे 5,000 झालं, 7 10,000 म्हणजे 17,000, 300 म्हणजे 300, 2 tens म्हणजे 20 and 4 unit म्हणजे 4. तर या सर्वांची जर बेरीज केली तर सर्वात मोठी बिगेस्ट नंबर 17,000, देन 5,000, देन 300, 20 and 4, and addition of all these here, the 4 2 3 5 and 7. 75,324 is the correct answer. तर या पद्धतीने ही सर्व माहिती आपण घेतलेली आहे. यानंतरचा जो भाग आपण शिकणार आहोत तो म्हणजे प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत. तर एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपण जी संख्येची किंमत लिहित होतो किंवा ती संख्या कोणत्या स्थानावर आहे, द गिवन नंबर इज ॲट विच प्लेस इज कॉल्ड द प्लेस व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल हियर 4,287. Here the 7 at the unit place, 8 at the 10 place, 2 at the 100 place and 4 at the 1000 place. म्हणजेच या संख्यामध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे, 8 हा अंक दशक स्थानी आहे, 2 हा अंक शतक स्थानी आहे आणि 4 हा अंक हजार स्थानी आहे. तर याचं जे स्थान आहे पहा, हे 7 युनिटला लिहिले म्हणून याची किंमत किती असेल, फेस व्हॅल्यू 7च. हे 8, याचं प्लेस कुठं आहे 10 प्लेसला, सो इट्स व्हॅल्यू बिकम 80. याचं प्लेस कुठं आहे 100, सो इट्स व्हॅल्यू 200 and its place 1000, so its value 4,000. So in this number the place value of म्हणजे स्थानिक किंमत, here the 7 and its place value किती असेल 7च. 8 this is digit and this is place value, स्थानिक किंमत. 8 at the place of 10, so its place value 80. Here the 2, its place value 200 and the 4 at the place of 1000, so its place value 4,000. म्हणजे तो अंक ज्या ठिकाणी आहे त्यावरून त्याची आपल्याला किंमत सांगता येते. फॉर एक्झाम्पल जर आपण आणखी एक उदाहरण घेतलं, समजा 85,436, यामध्ये आपल्याला ह्या 4 ची किंमत लिहायची आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज, द 4 इज ॲट द प्लेस ऑफ युनिट 10 and 100, म्हणजे एकक दशक शतक स्थानी आहे म्हणून ह्या 4 ची स्थानिक किंमत आहे 400. नाउ प्लेस व्हॅल्यू ऑफ 5
आता 5 ची स्थानिक किंमत किती आहे 5000 बिकॉज द 5 ॲट द 1000 प्लेस. म्हणजे दिलेला अंक संख्येमध्ये ज्या स्थानी असेल ती त्या अंकाची स्थानिक किंमत असते. तर या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आणि यावरील आधारित सोपा असा एक्सरसाइज आपण पाहूयात. स्वाध्याय. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन्ड डिजिट इन द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे या ठिकाणी एक संख्या दिलेली असणार आपल्याला 1999 आणि या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे या डिजिटला. तर या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत शोधायची आहे. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 9 ची स्थानिक किंमत 9 ची स्थानिक किंमत बरोबर 90, कारण हे युनिट अँड 10 प्लेसला आहे म्हणून हे 90. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 2345 अँड द अंडरलाइन डिजिट 2. तर या ठिकाणी 2 ची स्थानिक किंमत 2 ची स्थानिक किंमत या ठिकाणी असणार आहे 2000 बिकॉज 1 युनिट 10 100 अँड 1000 प्लेस, सो इट्स व्हॅल्यू 2000. थर्ड वन 2000 अँड द अंडरलाइन ॲट द 0. या ठिकाणी पहा 0. आता या ठिकाणी 0 ची किंमत 0च असणार आहे. म्हणजे 0 ची स्थानिक किंमत 0च असेल. त्यानंतर चौथं उदाहरण पाहूया आपण 4835 अंडरलाइन डिजिट 8. त्या ठिकाणी एकक दशक शतक म्हणजे हे आहे 800 म्हणून 8 ची स्थानिक किंमत 800. The fifth question 3749 and the digit underlined 9. तर 9 ची स्थानिक किंमत ही एकक स्थानी असल्यामुळे 9च राहणार. म्हणजे 9 ची स्थानिक किंमत बरोबर 9 ओनली. तर किती सोपा आहे तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर या ठिकाणी जो 6वा प्रश्न आहे 27,859 and the underlined digit 7. So place value of 7. Place value of 7 is equal to unit 10 100 and 1000 7000. Seventh question 67,777 underlined digit at the 100 place, unit 10 and 100. So place value of 7 is equal to 700. Next 8th question 56,708 and the underlined digit 5. So place value of 5 is equal to 50,000. And the last 9th 30,050. Here the 0. तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे 0 कुठेही लिहिले तर त्याची प्लेस व्हॅल्यू अजिबात बदलत नाही. त्यामुळे प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 ऑलवेज 0. प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 ऑलवेज 0. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. यानंतर पाहूया आपण द डिफरंट ब्रेकअप ऑफ द नंबर्स. म्हणजे संख्यांचं वेगवेगळं रूप किंवा संख्यांची भिन्नता. यामध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ नंबर्स म्हणजे त्या ठिकाणी डिफरंट ब्रेकअप्स म्हणजे संख्येचं वेगळ्या चिन्हामध्ये किंवा वेगळ्या रूपामध्ये कसं लिहायचं तर हे आपण समजून घेऊयात. एक स्मॉल नंबर जर आपण विचार केला सपोज दॅट 25 तर याला आपण काय म्हणतो 25 हे युनिट पण म्हणू शकतो आपण. 25 युनिट आहेत किंवा 25 ला आपण असं पण लिहू शकतो 210
and 5 unit. 2, 10 and 5 unit. समजा आपण दुसरी एखादी संख्या घेतली 345. This number you can write many ways as like 345 unit or 30 tens plus 5 unit. 30 tens 5 unit plus 4 tens. या पद्धतीने पण लिहिता येतं किंवा डायरेक्ट आपण हे 30 टेन्स आणि हे 4 टेन्स 34 टेन्स प्लस 5 युनिट असं पण लिहिता येतं. म्हणजे थोडक्यात हे जर आपण मराठीमध्ये पाहत असेल तर हे आपण डायरेक्ट 25 एकक असं सुद्धा म्हणू शकतो आणि याच 25 ला 2 दशक अधिक 5 एकक असंही म्हणता येतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी 345 ला 345 एकक सुद्धा म्हणता येतं. एकक 345. आणि जर समजा दशकामध्ये पाहिलं तर 30 दशक म्हणता येतात, 4 दशक आणि 5 एकक असं पण म्हणता येतं किंवा 34 दशक 34 दशक अधिक 5 एकक. तर हे संख्येचं वेगवेगळं रूप आहे. तर या पद्धतीने आपल्याला संख्या लिहायची आहेत. तर याचा एक स्वाध्याय आहे सेपरेट. वर्क आउट अँड राईट द डिफरंट ब्रेकअप ऑफ द नंबर गिवन बिलो. तर या ठिकाणी दिलेल्या नंबरचं विविध ब्रेकअप कसं करायचं. तर पहिला नंबर आहे 679. तर हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कसं लिहिता येतं पहा. या ठिकाणी प्रत्येक नंबरच्या आपण 2 पद्धती लिहूयात. तर दिस नंबर इज रिटन ॲज 600 710 and 9 युनिट. म्हणजेच 6 शतक 7 दशक आणि 9 एकक. हा एक प्रकार झाला. त्यानंतर दुसरा प्रकार डायरेक्ट आपण 67 टेन्स सुद्धा लिहू शकतो. म्हणजे 67 टेन्स अँड 9 युनिट्स. म्हणजेच 67 दशक आणि 9 एकक. तर या पद्धतीनं तुम्हाला लिहिता येईल कोणताही नंबर. यानंतर पाहूया आपण दुसरा नंबर. यामध्ये दुसरा नंबर आहे याच पद्धतीनं. तर या ठिकाणी दुसरा नंबर तुम्ही सोडवून घ्या. आपण डायरेक्ट चौथी संख्या सोडवून घेऊयात. चौथी संख्या आहे 9856. तर या ठिकाणी हे लिहित असताना 9800 510 and 6 युनिट. म्हणजेच 9800 शतक 5 दशक आणि 6 एकक. या पद्धतीने पण हे लिहू शकता किंवा दुसरी मेथडमध्ये आपण या ठिकाणी असं लिहू शकतो पहा. तर हे 19 आता हे काय आहे 800 आहे. तर आपण याला 9800 असं पण लिहू शकतो. 9800 5 टेन्स अँड 6 युनिट. म्हणजेच 98 शतक 5 दशक आणि 6 एकक. तर या पद्धतीनं राहिलेली सर्व नंबर्स लिहा. अतिशय सोपा भाग आहे. यानंतर पाहूया आपण पुढील पार्ट. पुढील पार्ट आहे द नंबर्स जस्ट बिफोर अँड आफ्टर अ गिवन नंबर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे सांगितलेलं आहे की लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे. तर यावरील डायरेक्ट आपण एक्सरसाइज घेऊयात. तर या ठिकाणी दिलेल्या ह्याच्यामध्ये पहा लगतची मागची आणि लगतची पुढची. यामध्ये आपण
numbers the number just before the number just after. तर या ठिकाणी नंबर्स हा आपण एक्सरसाइज सोडून घेतोय पहा. तर यामध्ये नंबर दिलाय जस्ट बिफोर म्हणजे पूर्वीची संख्या आणि जस्ट आफ्टर म्हणजे नंतरची. तर यामध्ये जो पहिला नंबर आहे आपल्याला दिलेला तो पहिला नंबर आहे 2999. आता या पूर्वीची म्हणजे एक मायनस करून लिहायची असते 2998 आणि नंतरची म्हणजेच एक प्लस करून 3000. त्यानंतर दुसरा नंबर आहे 3800. आता याच्या पूर्वी जर म्हणलं तर 3799 आणि याच्या नंतरची संख्या 3801. म्हणजे -1 केले की पूर्वीची संख्या मिळते, +1 केले की पुढची संख्या मिळते. त्यानंतर नंबर आहे 7798. या पूर्वीची संख्या असेल 7797 आणि नंतरची संख्या 7799. सेम त्याच पद्धतीने 1000. पूर्वीची संख्या -1 करा 999 मिळेल आणि +1 केलं की 1001. त्यानंतर पुढील संख्या 3459. पूर्वीची संख्या आहे 3458 आणि नंतरची संख्या आहे 3460. आणि शेवटचं उदाहरण आहे 5009. पूर्वीची संख्या बिफोर नंबर 5008 अँड द नेक्स्ट नंबर 5010. तर या पद्धतीनं हा भाग सोडवून घ्या. यानंतर पाहूया आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग नंबर, स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबर लगेच. यानंतर पाहूया कंपेअरिंग नंबर्स, संख्यांचा लहान मोठेपणा. संख्यांचा लहान मोठेपणा पाहत असताना जर आपण या ठिकाणी काही संख्या लिहिल्या, समजा 248, 98 अँड 3425, तर लक्षात घ्या 2 डिजिट संख्या ही नेहमी लहान, ही आहे 3 डिजिट म्हणजे 3 अंकी आणि ही संख्या आहे 4 डिजिट 4 अंकी. तर ज्या संख्येमध्ये डिजिट जास्त आहेत ती संख्या मोठ्याच असतात हे लक्षात ठेवा. मीन्स मोर डिजिट बिगर संख्या, लेस डिजिट स्मॉलर संख्या. म्हणजे लहान अंकाची तर ती संख्या लहान असते, डिजिट जास्त असतील तर संख्या मोठी असते. हा एक जनरल नियम लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी कंडिशन लक्षात ठेवायची आहे. समजा आपल्याला 4225, 6005. आता या ठिकाणी डिजिट सेम आहेत, तर यामध्ये जो सेम डिजिट असल्यानंतर युनिट 10, 100, 1000 या ठिकाणी पण 1000. तर 1000 कुणाचं मोठं आहे हे आधी समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला 4000 म्हणलंय, इथं 6000 म्हणलंय. म्हणजे हे 4000 आहे, हे 6000 आहे. तर या ठिकाणी 4 पेक्षा कधीही 6 मोठंच दिसतं तुम्हाला आणि म्हणून या ठिकाणी 4225 हा स्मॉलर नंबर आहे आणि हा 6005 हा बिगर नंबर आहे. हे आपल्याला ओळखता येतं. थर्ड कंडिशन 5426, 5702. डिजिट सेम, 1000 सेम. आता 1000 सेम असेल तर मग त्याचा 100 चेक करा. 104 आहे, 107 आहे, तर 100 हे मोठा आहे म्हणून हा नंबर बिगर आहे and this number smaller. Then the fourth one 9909 and 9999.
तर या ठिकाणी 1000 सेम आहे, 100 सेम आहे. आता मग 10 प्लसचा विचार करा. 10 प्लस हिअर 0 अँड हिअर 9. सो दिस इज बिगर अँड दिस इज स्मॉलर. तर या ऍक्टिव्हिटी जर तुम्ही लक्षात ठेवलात, डिजिट सेम असेल तर स्टार्टिंगला 1000 10,000 प्लेस मोर ऑर लेस हे चेक करा. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या, त्यापेक्षा लहान, अशा पद्धतीनं सोडवू शकतात. तर यावरील आधारित आपण एक्सरसाइज पाहूया आणि त्यामध्ये आपल्याला स्मॉलर आणि बिगर हे नंबर शोधायचे. तर सुरुवातीला नंबर्स, यामध्ये स्मॉलर अँड बिगर. तर फर्स्ट नंबर आहे 2123 1998. तर पहा डिजिट 1 2 3 4 1 2 3 4 डिजिट सेम. देन 1000 प्लेस 2 अँड 1. तर 1 असलेला स्मॉल असेल आणि 2 असलेला मोठा, म्हणजे हा स्मॉलर मध्ये 1968 अँड बिगर 2123. नाउ द नेक्स्ट 2342 2432. Here 1 2 3 4 digit, 1 2 3 4 digit. 1000 place 0 1 1 2 2 same. Then here 3 and here 4. So 4 is the bigger or greater. So this is small. 2342 2432 is a bigger number. म्हणजे हे ओळखायचं कसं लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे 9999 आणि 999. आता या ठिकाणी हे 4 डिजिट आहे आणि हे 3 डिजिट आहे, म्हणजे हे स्मॉलरच असणार, म्हणजे 999 आणि पुढे 9999. तर या पद्धतीने राहिलेल्या आणखी काही संख्या तुम्ही सोडवून घेऊ शकतात. तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे चढता क्रम अँड डिसेंडिंग म्हणजेच उतरता क्रम. समजा आपल्याकडे काही वस्तू आहेत. समजा एक टेबल आहे, दुसरा आहे चेअर आणि तिसरा आहे बॅग. तर याची जी किंमत आहे, समजा टेबलाची जी किंमत आहे RES 450, चेअरची जी किंमत आहे RES 600 अँड बॅगची किंमत आहे RES 300. तर याच्यामध्ये आता सर्वात जास्त किंमत कोणाची आहे याची, सगळ्यात कमी कोणाची आहे याची. जर आपल्याला जर चढता क्रम लिहायचा असेल, सगळ्यात लहान सुरुवातीला लिहावं लागणार आहे, कारण पुढे वाढत जाणारी किंमत असणार आहे. सो असेंडिंग ऑर्डर, त्यालाच मराठीमध्ये चढता क्रम असं म्हणतात. तर चढता क्रम या ठिकाणी काय असेल मग 300, देन 450 अँड देन लास्ट 600. अँड डिसेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर यालाच आपण उतरता क्रम म्हणतो. तर उतरता क्रम म्हणजे सगळ्यात जास्त अगोदर म्हणजे 600, देन 450 अँड 300. तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा चढता उतरता क्रम लावला पाहिजे. काही गोष्टी लक्षात ठेवा. चढता क्रम लावत असताना सर्वात स्मॉलेस्ट स्टार्टिंगला, सर्वात बिगेस्ट शेवटी. उतरता क्रम लावत असताना स्टार्टिंगला बिगेस्ट अँड लास्टला स्मॉलेस्ट. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्ही हे प्रश्न सेकंदामध्ये सोडवू शकता. तर पाहूया यावरील एक्सरसाइज. आणि त्यापूर्वी आपण ऑड आणि इवन नंबर हे पण पाहणार आहोत, परंतु एक्सरसाइज अगोदर सोडवून घेऊयात आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरवरची. आणि त्यानंतर पुढचा घटक आहे मग ऑड आणि इवन नंबर्स. एक्सरसाइज पेज नंबर 15 वर एक्सरसाइज आहे, पहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे राईट द नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आणि नंबर आहे
2345, 2349, 2347. तर या ठिकाणी पहा ऑल 4 डिजिट नंबर 1000 प्लेस 2 2 2 2 2 2, 100 प्लेस 3 3 3, 10 प्लेस 4 4 4. आता राहिलं काय मग हे 5, 9 and 7. So here the smallest number is 5 and biggest number is 9. So you can write ascending order. Ascending order म्हणजे चढता क्रम. कसा लिहाल मग तुम्ही चढता क्रम? तर सुरुवातीला स्मॉलेस्ट 2344, then 2347 and last 2349. Then descending order. Descending order. Descending order very easily. उतरता क्रम. तर जो चढता आहे त्यालाच रिव्हर्स करा. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या सुरुवातीला लिहा 2349, 2347, 2345. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकतात. तर हा एक्सरसाइज तुम्ही पूर्ण करून घ्या. यानंतर पाहूया आपण इवन अँड ऑड नंबर, सम आणि विषम संख्या. तर सम आणि विषम संख्या नेमकं कुणाला म्हणायचं? तर ज्या संख्येच्या ज्याच्यामध्ये पियर्स लागते. पियर्स म्हणजे कशी? समजा तुमच्याकडे 2 चेंडू आहेत, तुम्ही याची जोडी लावू शकतात. यू कॅन मेक अ पियर्स. समजा तुमच्याकडे 1 2 3 4 बॉल्स आहेत. या ठिकाणी पियर्स बनवूयात. या 2 बॉलची आणि या 2 बॉलची पियर्स बनली. रिमेन्स या ठिकाणी शिल्लक काय राहिलं नाही. शिल्लक काय आहे? 0. सपोज दॅट तुमच्याकडे 3 बॉल आहेत, 1 2 and 3 बॉल्स. आता पियर्स बनवायचे. हा बॉल आणि हा बॉल याची पियर्स बनली आणि हा एकच बॉल शिल्लक राहिला. एक शिल्लक राहिलेला आहे, रिमेन्स. 1 रिमेन्स. म्हणजे पहा 2 4 असताना एकही शिल्लक राहिलं नव्हतं. तर या ठिकाणी 1 असताना शिल्लक म्हणजे 3 असताना 1 शिल्लक राहिलं. आता 1 2 3 4 5 बॉल्स घेऊया आपण. If you taken 5 balls, then pairs first 2 ball, 2 and 2 4 and 1 ball is remain. So this type of number here you taken 3 balls, here 5 balls, 4 balls and 2 balls. म्हणजे जेव्हा तुम्ही 2 आणि 4 बॉल घेता तेव्हा तुम्ही जर जोड्या लावल्या तर एकही बॉल शिल्लक राहत नाही. पण जर तुम्ही 3 आणि 5 बॉल घेतले तर जोड्या लावल्यानंतर एक एक शिल्लक राहतात. तर या प्रकारच्या ज्या संख्या आहेत याला आपण समसंख्या म्हणतो, जिथं जोड्या बरोबर लागतात, शिल्लक काही राहत नाही. तर लक्षात ठेवा समसंख्या कशा ओळखायच्या. तर 2 4 6 8 10 12 14 याला आपण समसंख्या असं म्हणतो आणि यालाच इंग्लिशमध्ये इवन नंबर असं म्हणतात. इवन नंबर. आणि मग विषम संख्या कोणाला म्हणायचं? तर 1 3 5 7 9 11 13 आणि पुढे अशाच वाढत जातील. याला आपण विषम संख्या म्हणतो. विषम संख्या. अँड इट्स कॉल्ड इन इंग्लिश ऑड नंबर. ऑड नंबर. तर या पद्धतीनं समसंख्या आणि विषम संख्या लक्षात ठेवायच्या कशा हे समजून घ्या. आणि जर समजा मोठ्या संख्या असतील तर त्या कशा लक्षात ठेवायच्या, सम किंवा विषम. इफ ॲट द युनिट प्लेस 0 2 4 6 and 8 then
दोज नंबर म्हणजे त्या ज्या संख्या असतील दोज नंबर इवन नंबर म्हणजेच समसंख्या, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असतील तर त्याला आपण इवन नंबर्स असं म्हणतो. त्यानंतर युनिट प्लेस म्हणजेच एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील तर याला आपण ऑड नंबर असं म्हणायचं, म्हणजेच विषम संख्या. फॉर एक्झाम्पल 428 युनिट प्लेस 8 सो दिस इज इवन नंबर. 925 here the 5 so this number is odd number. Same way 4287 unit number 7 so this is odd number. 2480 unit place 0 so this is even number. म्हणजे या ठिकाणी पहा एकक 8 आहे म्हणून ही समसंख्या आहे, एकक 5 विषम संख्या, एकक 7 विषम संख्या, एकक 0 समसंख्या. तर या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. यानंतर आपण पुढील भाग पाहूया, तो म्हणजे इंटरनॅशनल नंबर, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा भाग पाहत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे सर्व, म्हणजे जसं की 1, 2, 3, तर हे 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 0. तर हे आपण एक आंतरराष्ट्रीयमध्ये 1 असं लिहितो, 2 असं लिहितो, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 0. तर तुम्ही जर समजा मराठी माध्यमातून असाल तर तुम्हाला आता हे सर्व अंक अशा पद्धतीने लिहिता आले पाहिजेत, आणि जर इंग्लिश माध्यमात असाल तर तुम्हाला मराठी अंक येणं गरजेचं आहे. तर याचाच वापर करून आता आपल्याला अतिशय सोपा जो आपण 2री पासून 3री पासून भाग पाहतोय तो म्हणजे रीड द नंबर गिवन इन द बिलो अँड राईट देम इन वर्ड्स. तर संख्यांचं वाचन करा आणि शब्दामध्ये लिहा. पहिली संख्या आहे 20,504. 20,504 ही जर तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलात 20,504. 20,504 याच पद्धतीने दुसरा नंबर आता या ठिकाणी मी वाचून दाखवतोय, तुम्ही लिहा 97,487. 97,487 म्हणजे 97,487. त्यानंतर तिसरा नंबर आहे 30,008. 30,008. 30,008. त्यानंतर फोर्थ नंबर आहे 4,879 म्हणजेच 4,879 4,879. त्यानंतर पाचवा नंबर आहे 6,405 म्हणजे 6,405. 6,405. त्यानंतर सहावा नंबर आहे 893. 893. नाउ द सेकंड क्वेश्चन, आपल्याला जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे, दुसरा प्रश्न वेअर हॅव यू सीन इंटरनॅशनल न्यूमरल्स बी युज्ड. म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कोठे वापरतात? व्हेअर यू यूज्ड इंटरनॅशनल नंबर. तर आता या ठिकाणी हे तुमचा अनुभव लिहायचा आहे, म्हणजे या ठिकाणी उत्तर तुम्ही लिहायचंय की हे नंबर तुम्हाला कुठं कुठं दिसतात. म्हणजे सपोज दॅट पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी असेल, दुकानावर असतील, वस्तूच्या किमती असतील, तुम्हाला कुठं दिसतात हे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे, फाइंड प्राइजेस ऑफ थिंग्स रिटन इन देवनागरी नंबर्स अँड रीड देम. फाइंड. तर या ठिकाणी वस्तूच्या आंतरराष्ट्रीय अंकात लिहिलेल्या किमती पहा आणि वाचा. म्हणजे जर तुमच्याकडे काही वस्तू असतील तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय किमती असतील किंवा देवनागरीमध्ये असेल. इंग्लिश मिडियमच्या मुलांना सांगितलेलं आहे, म्हणजे जे इंग्लिश मिडियमचे पुस्तक वापरतात त्या इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगितलेलं आहे की देवनागरी लिपी, देवनागरी न्यूमरल्स. तर देवनागरी न्यूमरल्स जे आहेत तर ते कोणत्या कोणत्या वस्तूवर आहेत ते पहा आणि वाचा. म्हणजेच मराठीमधील, म्हणजे मराठीतून जे अंक असतात ते वाचा. आणि जे मराठीतील विद्यार्थी आहेत मराठी माध्यम त्यांच्यासाठी सांगितले की तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असलेल्या वस्तूवरील किमती किंवा वस्तूवरील ज्या काही संख्या आहेत त्याचं वाचन करा. तर या पद्धतीने हा सर्व अभ्यास आहे. आणि या सर्वांमध्ये होमवर्क एकच असेल. होमवर्क म्हणजे काय पहा. तर होमवर्क म्हणजे असं असतं की आपला हा सर्व अभ्यास झाल्यानंतर स्वतः काहीतरी तयार करणे. तर होमवर्कमध्ये आपले जेवढे काही स्वाध्याय झालेत आतापर्यंत त्या प्रत्येक स्वाध्यायामधील एक प्रकारचा प्रश्न तुम्ही स्वतः तयार करायचा आहे. वन टाइप क्वेश्चन यू हॅव शुड मेक फ्रॉम ईच अँड एव्हरी एक्सरसाइज. म्हणजे प्रत्येक एक्सरसाइज मधला एक प्रकारचा प्रश्न तुम्ही स्वतः लिहायचा आहे. संख्या तुम्ही स्वतःच निवडायच्यात आणि त्याचा होमवर्क तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर या पद्धतीने आपण आपला सेकंड युनिट संपवलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट थर्ड युनिट ॲडिशन पाहूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.